अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विविधांगी आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्णत्वास नेणारा आहे। हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी शेती, पर्यटन, उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये भर घालणारा, विकसित महाराष्ट्राची दिशा निश्चित करणारा असल्याचे मत भाजपा नेते डॉक्टर परिणय फुके यांनी व्यक्त केले। त्यांनी भंडाऱ्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली। शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांचा पुरेपूर विचार करून या अर्थसंकल्पात नियोजन करण्यात आले असून देश भविष्यातील महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने अनेक सकारात्मक निर्णय अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पुढे आले आहेत, असे आमदार परिणय फुके हे म्हणाले। रोजगार निर्मिती, महिला व युवक सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर विशेष भर देण्यात आलेला आहे। आधुनिक पायाभूत सुविधा असतील उभारण्याकरता या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केलेली आहे। पायाभूत सुविधासाठी तब्बल 12 लाख कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलेला आहे।